हॅलो मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण काय करणार आज 1.4 मधलं फक्त एकच एक्झाम्पल घेणार आहोत। पहिले 3 जे आहेत ते सिमिलर आहेत, जे की तुम्हाला मागचे 2 लेक्चर बघून सुद्धा ते इझिली तुम्हाला कळून जातील। त्याच्यामुळे मी काय केलं, फक्त हे 4 नंबरचं थोडं अवघड वाटतंय, त्याच्यामुळे मी फक्त 4 नंबरचं उदाहरण घेतलेलं आहे। जर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा। तर चला आपण भेटूया आता, पुढे प्रॉब्लेम घेऊया। तर इथं बघता तुम्ही 3x + y आणि इथं 3x + y कॉमन आहे, तसंच इथं 3x - y, इथं 3x - y म्हणजे आपण काय करू इथं 1/3x + y ला m आणि सेम 1/3x - y ला n आपण पुट करू शकतो। तर आपण पुट करूया। पुट m = 1/3x + y and n = 1/3x - y। तरी व्हॅल्यू पुट करून चेक करूया। इथं काय पहिलं इथं 3x + y सेमच म्हणजे m + n = 3/4 आणि इथं 1/2m - 1/2n = -1/8। हे झालं तुमचं 1, हे झालं 2। तर इथं बघता तुम्ही 1/2 कॉमन आहे, तर आपण असं काय करू द्यायचं, एक घेऊ तर 1/2 m - n असं आपण लिहू शकतो, कारण इथं 1/2 कसं कॉमन आहे = -1/8। आता इकडे हे कसं भागिलेमध्ये इकडे आलं काय गुणिलेमध्ये, म्हणजे काय होईल m - n = -2/8। आता इकडे भागिले होते, इकडे गुणिले, तर या 2 सोबत गुणिले गेलो काय होईल 2 × 2 कसे मायनसमध्ये, कारण हे तर मायनस साईन आहे। तर या 2/8 ला काय करू आपण भाग काढतो, 2 × 2 बेचोक 8 म्हणजे m - n = -1/4 आपण लिहू शकतो। त्याला काय करू इक्वेशन 3 देऊ। तर आपण काय करू तर इक्वेशन 1 आणि 3 याचे काय करू ॲडिशन करू। तर इक्वेशन 1 and 3, 1 काय m + n = 3/4 आणि m - n = -1/4। तर इथं n कॅन्सल होईल, म्हणजे काय 2m = 3/4 - 1/4। तिथं 4 कॉमन असल्यामुळे आपण काय करू शकतो तर 2m = 3 - 1/4 आपण लिहू शकतो। तर 3 मधून एक गेला किती राहणार 2/4, तर 2 × 2 बेदोन्ही 4 म्हणजे काय इथं येईल 1/2, बरोबर आहे का। आता इथं काय येईल फायनल आपलं 2m = 1/2, काय येईल 2m = 1/2। आता हे इकडे गुणिले, इकडे काय भागिले, म्हणजे काय होईल m = 1/2 × 2 म्हणजे काय m = 1/4। आता हीच व्हॅल्यू आपण काय करू तर इक्वेशन 1 मध्ये पुट करू। तर m ची m = 1/4 पुट इन इक्वेशन 1। तर इक्वेशन 1 काय होतं आपलं m + n = 3/4। तर 1 म्हणजे काय आहे 1/4 + n = 3/4। आता हा इकडे कसं प्लसमध्ये तिकडे गेलं काय होईल मायनसमध्ये, म्हणजे काय होईल n = 3/4 - 1/4। तर इथं छेद समान असल्यामुळे आपण काय करू कॉमन काढू शकतो। तर म्हणजे काय n = 1/4 इन ब्रॅकेट 3 - 1। तर इथं बघता तुम्ही जर ह्या 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर 3/4 मायनस या 1 ला गेलं तर 1/4 म्हणजे सेम येईल। तर आपण काय केलं फक्त छेद कॉमन काढलाय। तर n =
या 3मधून जर एक गेलं किती होईल 2 म्हणजेच 2/4. तर बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे काय होईल n = 1/2. ही झाली तुमची nची व्हॅल्यू आणि ही mची व्हॅल्यू आलेली. तर आपण काय करू ह्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये आपण पुट करू. तर ओरिजिनल फॉर्म काय होता m = 1/3x + y. तर mची व्हॅल्यू किती आलेली आपली 1/4 = 1/3x + y. तर हे जे 3x + y इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल डिवाइडचं म्हणजे 3x + 4 = हा इकडे डिवाइड इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल किती 4. हे इकडं मल्टिप्लायमध्ये घेतलं आणि हे इकडं मल्टिप्लायमध्ये म्हणजे 3x + y = 4. सेम तसंच n = 1/3x - y. तर n म्हणजे काय 1/2 = 1/3x - y. ते भागाकारामध्ये आहे तिकडे काय होईल गुणाकार आणि हा भागाकारचा इकडे गुणाकार म्हणजेच काय 3x - y = 2 1 2 म्हणजे 2. हे तुमचे 2 इक्वेशन आले. ह्याला काय करू आपण 4 नंबर देऊ आणि ह्याला 5 नंबर देऊ. तर आपण काय करू ह्याची ॲडिशन करू जेणेकरून दोन्हीपैकी एक कट होईल आणि एक व्हॅल्यू येईल. तर ॲडिंग इक्वेशन 4 and 5 म्हणजेच काय 3x + y = 4 आणि 3x - y = 2. तर y y कॅन्सल होईल आणि 3 आणि 3 6x = 4 आणि 2 6. तर हा इकडे मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड होईल म्हणजे x = 6/6 आणि फायनल x = काय येईल 1. तर हाच काय करू आपण इक्वेशन 4 मध्ये आपण पुट करू. तर आपल्याला काय झालेलं आहे x = 1 व्हॅल्यू आलेली आहे ती इक्वेशन 4 मध्ये आपण पुट करू. तर इक्वेशन 4 काय होतं आपलं 3x + y = 4. तर x = 1 टाकू म्हणजे काय 3 × 1 + y = 4. तर 3 1 3 + y = 4. आता हा तिकडे प्लसमध्ये इकडे गेला काय होईल मायनसमध्ये होऊन जाईल म्हणजेच y = 4 - 3. तर y = किती येईल 4मधून 3 गेल्यावर किती 1. ही झाली तुमची फायनल व्हॅल्यू म्हणजेच काय x, y = 1, 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर अशा प्रकारे काय झालेलं आपलं इक्वेशन सॉल्व झालेलं आहे. वरचे जे 3 आहेत ते तुम्ही सॉल्व करा. जर त्याच्यामध्ये काही इश्यू येत असेल किंवा तुम्हाला जर सॉल्व होत नसेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा 88 57 92 85 04. तर नक्कीच तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. नाहीच कळाल तर नक्कीच मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेअर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये.